नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की बनी आणि चिनू झोपण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या दोघांना सुद्धा झोप येत नसते. हे वसू बघते. वसूला कळतं की ह्या दोघांना झोप येत नाहीये, म्हणून ती त्यांना ओरडते आणि म्हणते की तुम्ही झोपायचं काय घेणार आहे. बनी म्हणतो की अगं आई, आम्हाला त्या रूममध्ये झोपायची सवय आहे ना, मग आता इथे झोप येत नाहीये. असं कर ना, तू आम्हाला झोपवतेस का. वसू म्हणते की हो, गोष्ट सांगू तुम्हाला. बनी म्हणतो की नको आई, गोष्ट नको सांगू, अंगाई गाणं तू फार छान गातेस. हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे. मग चिनू आणि बनी दोन्हीसुद्धा त्याच्या डोक्यावर मांडीवर डोकं ठेवतात आणि झोपी जातात. वसुंधरा तुला जपणार आहे हे गाणं त्यांना अंगाई म्हणून गाते आणि ती दोघंसुद्धा झोपून जातात. सकाळ झाल्यानंतर अवनी आपल्या तनयाच्या रूममध्ये ब्रेकफास्ट घेऊन गेलेली असते. तनयाला खूप भूक लागलेली असते. अवनी गेल्या गेल्या ताट बघते. तनयाला ते नाश्ता अजिबात आवडत नाही, म्हणून तनया म्हणते की तुम्ही मला का जबरदस्ती करताय, तुम्ही मला त्रास देत आहात का, आणि मी तुम्हाला आधीच सांगते मला हे सगळं खायचं नाही आहे. अवनी काहीही बोलत नाही. तो तिथे नाश्ता ठेवते. तनया मनातच म्हणते की यांना मी चांगली आहे तर दाखवलंच पाहिजे आणि मी तुम्हाला खूप त्रास देणार आहे, लक्षात ठेवा. नंतर तरीसुद्धा मनात नसताना अवनीला म्हणते की सॉरी वहिनी, तुम्हाला राग आला का, पण मला तसं फार काही म्हणायचं नव्हतं, राग येऊन देऊ नका, पण मला हे खाऊ नाही वाटत. आणि बघा ना, तुम्ही आणि मी किती सेम आहोत. अवनीला तनयाचं बोलणं कळतं. ती लगेच तिला उत्तर देत म्हणते की नाही तनया, तू आणि मी सेम कधीच होऊ शकत नाही. अगं तनया, तुझ्या संस्कारांमध्ये आणि माझ्या संस्कारांमध्ये खूप फरक आहे. तुझे संस्कार असे आहेत की सगळं उरबडायचं लुबाडायचं, तसे तुझे संस्कार आहेत, आणि माझे संस्कार असे आहेत की जे भेटेल त्यात ॲडजस्ट करून सुखी राहायचं. त्यामुळे तुझं आणि माझं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. असलं बोलून ती आपली तिथून ताट घेते आणि निघून जाते, कारण ते तनयाला खायचं नसतं. तनयाला अवनीने आपला अपमान केला याचा खूप राग येतो, पण त्यापेक्षाही तिला जास्त भूक लागलेली असते, म्हणून ती पिझ्झा ऑर्डर करायचं ठरवते. इकडे विशाखा झोपलेली असते. सकाळी सकाळी गुंडांचा फोन आलेला असतो. तिचा नवरा तिच्याजवळ फोन घेऊन येतो आणि म्हणतो की विशाखा झोपली आहेस काय, केव्हापासून हा फोन वाजतोय. विशाखा म्हणते की काय आहे, तुम्ही तर मला सकाळ सकाळी झोपूसुद्धा देत नाही, कोणाचा फोन एवढ्या सकाळी. म्हणून ती बघते तर गुंडांचा फोन आलेला असतो. ती फोन कट करते. इकडे विशाखाला खूप टेन्शन येतं. गुंडांना विशाखाने फोन केला त्याचा खूप राग येतो. ते म्हणतात की हिची एवढी हिंमत, माझा फोन कट केला, आता हिचं तर चांगलं दाखवलं पाहिजे हिला. कसं आहे, हिचा जीव ज्या पोपटात आहे ना त्याला पिंजरात अडकवलं पाहिजे, त्यामुळे मी जे सांगतोय ते करा. म्हणून गुंड तनयाला त्रास देण्याचं ठरवतात. इकडे तनया पटपट पायऱ्या उतरून खाली आलेली असते. जयश्री तिथेच बसते. तनया जयश्रीला बघते. जयश्रीसुद्धा तनयाला बघितल्यानंतर म्हणते की काय गं तनया, किती वेळा सांगितलंस, कशाला आलीस खाली, तुला म्हटलं होतं ना काय हवं ते वसूला सांग, ती करेल तुझी सेवा. तनया म्हणते की नाही आई, अहो मी एक पार्सल मागवलं होतं, ते नेण्यासाठीच आलं होतं, आता पार्सल आलं की जाईन ना मी वर. जयश्री म्हणते की त्याची काहीच गरज नाही, तू वर जा, पार्सल वसू आणून देईल तुला. तनया म्हणते अहो नको आई. जयश्री म्हणते असं काय त्या पार्सलमध्ये. तनया म्हणते की काहीच नाही. तरीसुद्धा ती पुढेच निघालेली असते. जयश्री म्हणते की थांब तनया, तू काहीच का ऐकत नाही आहे, तुला ऐकायचंच नाही आहे. तनया म्हणते की अहो आई, आता आली आहेस तर खाली घेऊनच जाते ना, असं म्हणून ती आपली पुढे जाते. जयश्री तनया काही ऐकत नाही आहे, म्हणून ती तिला म्हणते की अशक्य आहेस तू, खूप हट्टी आहेस, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तनया बाहेर येऊन बघते, पार्सलवाला अजूनसुद्धा आलेला नसतो. वसू तिथून जाते. जाताना तनयाला बघते. तनयाला बघितल्यानंतर ती तिथे येते आणि म्हणते की अगं तनया, खाली कशाला आलीस, या अवस्थेत जास्त हालचाल करायची नसते, माहीत आहे ना तुला, तू आराम कर, तुला काही हवं असेल तर मला सांग. तनया म्हणते की त्याची काहीच गरज नाही, माझं मी बघून घेईन, पार्सल न्यायला आली, अजून काही. तेव्हा वसू म्हणते की तसं काहीच नाही, मदत हवी असेल तर सांग, मी करते, असं म्हणून तनया तिला तिथून पळवून लावते. तेवढ्या तिकडे जो डिलिव्हरी बॉय आलेला असतो त्याला गुंड अडवतात आणि त्याच्या पोटाशी गन लावून म्हणतात की मी जे सांगतोय ते काम झालं पाहिजे. तो मुलगा खूप भीतो. तो आधी नाही म्हणत असतो. तो म्हणतो की हो मी हे काम केलं तर सगळं माझ्या अंगलट येईल, तुम्हाला कसं कळत नाही आहे. गुंड म्हणतात की ही गन हवी आहे का पैसे हवेत तुझे, तू ठरव. तो म्हणतो की बरं ठीक आहे, द्या पैसे, काय करायचं आहे सांगा. गुंड त्याला त्याच्या हातात पिझ्झा देतात. तो पिझ्झा तनयाला पोहोचवायला सांगतात. डिलिव्हरी बॉय घाबरलेला असतो, त्यामुळे तो त्याचा ऐकतो. तो पिझ्झा घेऊन बाहेर जातो. तनया तिथे वाट बघत बसलेली असते. जसा पिझ्झावाला बघतो तशी ती पटकन त्याच्याजवळ पळत जाते, पिझ्झा घेते आणि म्हणते की हा मी पिझ्झा घेतला, मी ऑनलाईन पेमेंट करते, प्लीज तुम्ही पळा इथून लवकर, असं म्हणून ती त्यांना हकलून देते आणि स्वतः लपत लपत आपल्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. पण जयश्री हॉलमध्ये देवपूजा करत असते आणि वसू किचनमध्ये काम करत असते, त्यामुळे तिला वर जाता येत नाही. ती म्हणते की काय या दोघी माझ्यावर वॉचमॅनसारखं लक्ष ठेवत आहेत. वसू तिच्या कामात असते.
तेवढ्यात वसुंधरा जयश्रीला चहा देते आणि म्हणते की आई तनयाच्या जेवणाचं झालेलं आहे सगळं, आपल्याला तिचं शेड्यूल बनवलं पाहिजे, तिचं टाईम टेबल जेवणाचं बनवलं पाहिजे. जयश्री आणि वसुंधरा बोलायला लागतात. तेवढ्यात तनया तिथून आपल्या पदराखाली पिझ्झा लपवते आणि वर जायला लागते. कशी बशी ती वर निघून पण जाते. निघून गेल्यानंतर ती छान पिझ्झा एन्जॉय करत असते. पिझ्झा एन्जॉय करताना ती पहिला घास खाते, तिला खूप आवडतं. हळूहळू पिझ्झा संपत आल्यानंतर त्याच्या खाली रेस्ट इन पीस असं लिहिलेलं असतं. त्याच्या खाली तिच्यासाठी एक नोट असते की आता पिझ्झा खाल्लाय ना, आता पुढेच भेटू. हे बघितल्यानंतर तनया जाम घाबरते. तिला काय करावं हे कळतच नाही. ती म्हणते की असं कसं होऊ शकतं, रेस्ट इन पीस म्हणजे या पिझ्झामध्ये काय आहे की काय, म्हणजे मी मरणार आहे. तिला जाम भीती वाटते. ती घाई गडबडीत भीत खाली जाते आणि मोठा राडा करायला लागते. ती एवढी घाबरलेली असते की ती खाली गेल्या म्हणते की आई मी मरणार आहे, काही झालं, अहो मी पिझ्झा खाल्ला. जयश्री म्हणते की काय तनया, तू पिझ्झा खाल्लास? एवढ्याच सगळे घरातले जमतात. तनयाच्या या वागण्याला सगळेजण बघत असतात. तनया म्हणते की अहो आई मी पिझ्झा मागवला तर मी पिझ्झा खाल्ला. तेव्हा जयश्री म्हणते की अगं तनया पण पिझ्झा खायचा नाही हे मी तुला सांगितलं होतं, तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस. तरीसुद्धा तनया खूप घाबरलेली असते. त्यामुळे ती म्हणते की आई मला दवाखान्यात जायचं आहे, अहो मी मरेन, त्या पिझ्झाच्या खाली मला असं लिहिलं होतं सगळं. ती अशी सगळं सांगते आणि ती म्हणते की पण ती धमकीचं सांगत नाही. ती सांगताना म्हणते की जेव्हापासून मी पिझ्झा खाल्ला तेव्हापासून मला कसं तरीच होते आणि आई मी मरणार आहे, काहीतरी कराई असं म्हणून जयश्रीच्या मागे लागते. माधवराव घरीच असतात. माधवराव आणि अखिल तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. हे सगळं तनया बघत असते. जयश्री वसूवरच राग काढते. वसूला म्हणते की बघितलंस, हे तूच केलंस ना, का करतेस तू वसू मुद्दा म्हणून, तुला मी सांगितलं होतं ना तिच्यावर बारीक लक्ष ठेव, तुला लक्षसुद्धा ठेवता आलं नाही. बघ तुझ्यामुळे तिनं पिझ्झा मागवलं, तुला ना हे सगळं नकोच आहे, तुला आमचा आनंद बघवतच नाही आहे असं म्हणून तिला चांगलीच सुनवायला लागते. ती जयश्री सुनावून तर तिथून निघून जाते. पण वसूला टेन्शन आलेलं असतं. ती आजूबाजूला बघते, तो पिझ्झासुद्धा बघते. तिथं तिला ते लेटर भेटतं. लेटर भेटल्यानंतर ती त्यातली नोटसुद्धा वाचते. वसूला जाम टेन्शन येतं. वसू म्हणते की म्हणजे तनयाने पिझ्झा खाल्ला, ती तनयाच्या कोण वाईटावर आहे, तनयाला कोणीतरी त्रास देत असेल का, मला हे सगळं हुडकून काढलंच पाहिजे, काहीही झालं तरी का आपल्या पूर्ण कुटुंबावरच संकट आहे असं म्हणून वसूला जाम वेगवेगळे टेन्शन यायला लागलेले असतात. आता पुढे काय होतं आणि वसू या सगळ्याचा कसा शोध घेते हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.